कर्क राशीच्या जातकानो, ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, ज्यांना ऐन वेळेला मदतीला तुम्ही धावून गेलात, तेच लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार का? या 15 दिवसाच्या अग्निपरीक्षेबद्दल गुरुजीने दिलेलं हे भाकीत ऐकूनच तुमचे डोळेसुद्धा भरून येतील. श्री स्वामी समर्थ. जय महाकाल. 3 जानेवारी ही पौर्णिमा ते 14 जानेवारी मकर संक्रांत कर्क राशीच्या जातकांसाठी केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून ते एक भयानक असं भावनिक वादळ आणणार आहे. गुरुजी सांगत आहेत की तुमचा राशीस्वामी चंद्र या पौर्णिमेला पूर्ण तेजात असला तरी त्याच्यावर असलेल्या क्रूर ग्रहाच्या छायेमुळेच तुमच्या मनात विचाराचे काहूर माजू शकतं. आणि या पौर्णिमेपासून मकर संक्रांतीपर्यंतचा प्रत्येक क्षण तुमच्या संयमाची आणि मानसिक शक्तीची कठोर परीक्षा घेणारा ठरेलच. तुमच्या अति हळव्या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्याच विश्वासातील कोणीतरी तुम्हाला या अशा मोठ्या कांडाच्या खाई ढकलण्याची तयारी करत आहे, ज्यातून बाहेर पडणं अशक्य होईल. ज्याच्यासाठी तुम्ही आजवर झिजलात तीच माणसं आज तुमच्या विरोधात उभे ठाकतीलच, ज्यामुळे तुमचं मानसिक खच्चीकरणसुद्धा होऊ शकतं. परंतु या पौर्णिमेपासून ते मकर संक्रांतीपर्यंतचा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असला तरी तो ज्या परीक्षेत या टिकेल त्याला स्वामीची अभूतपूर्व कृपा प्राप्त होईल. तुमच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करतील, पण तुमची सद्विवेक बुद्धी तुम्हाला प्रत्येक मोठ्या कांडापासून सुखरूप बाहेर पाडेलच. गुरुजीच्या मते तर कर्क राशीच्या लोकांसाठी हे 15 दिवस म्हणजे चिखलात कमळ फुलण्यासारखे आहेत. जरी बाहेरून काचेच्या घरावर दगडफेक झाल्यासारखं वाटलं तरी तुमच्या अंतर्मनातील सकारात्मकता तुम्हाला सुरक्षित ठेवेलच. आणि या काळात तुमची निर्णय क्षमता अधूनमधून डगमळीत होईल, पण योग्य वेळ योग्य व्यक्तीची मदत मिळून तुमचे बिघडलेले कामसुद्धा मार्गी लागतील. त्यासोबतच हा कालखंड तुम्हाला कर्माचा आरसा दाखवतानाच तुमच्या कष्टाचे फळ मिळून देणारा ठरेलच. गुरुजी आवर्जून सांगतात की जरी शनीची दृष्टी आणि राहूचा ब्रह्म गोंधळ निर्माण करीत असला तरी मकर संक्रांतीचा सूर्य तुमच्या आयुष्यात धैर्य प्रचंड यश घेऊन येतोय. तुमचे कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थिती यावर थोडीशी टांगती तलवार असली तरी पण तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही यातून सही सलामत बाहेर पडालच. नक्की काय घडणार आहे या 15 दिवसात? कोणते मोठे कांड टळून तुमच्या आयुष्यात मोठा आनंद येणार आहे? या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि संकटातून विजयाकडे नेणारा एक गुप्त मार्ग गुरुजींनी या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचमुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महादेव आणि स्वामी तुमचे सदैव रक्षण करतील. तर कर्क राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात एकीकडे भावनांचे वादळ येईल तर दुसरीकडे प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. गुरुजी सांगत आहेत की तुमचा राशीस्वामी चंद्र पूर्ण तेजात असल्याने तुमच्यातील संवेदनशीलता आणि सृजनशीलता वाढणार आहे. याचा मोठा फायदा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात होईल. तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल आणि लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. मात्र याच संवेदनशीलतेमुळे तुम्ही इतरांच्या बोलण्याने लवकर दुखावले जाऊ शकता. गुरुजी इशारा देतात की या काळात स्वतःला इतके हळवे बनवू नका की लोक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतील. आनंदाच्या बातम्या येतील, पण त्या टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मनावर ताबा ठेवावा लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, आर्थिक आघाडीवर हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाचा ठरू शकतो. गुरुजींच्या मते गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेली तुमची कामे मार्गी लागतील आणि धनलाभाचे योग जुळून येतील. विशेषतः चैनीच्या वस्तू किंवा घरासाठी केलेली जुनी गुंतवणूक आता तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते. व्यवसायात वाढ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पण लक्ष्मी दारात येत असताना राहूचा भ्रम तुमच्या बुद्धीवर परिणाम करू शकतो. कोणाच्याही सांगण्यावरून अविचाराने मोठी रक्कम गुंतवू नका. पैशांचा ओघ वाढणार आहे, फक्त तो चुकीच्या मार्गाने खर्च होणार नाही याची काळजी घेतली तर मकर संक्रांतीपर्यंत तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल. कर्क राशीच्या जातकांनो, कौटुंबिक जीवनात या काळात संमिश्र वातावरण राहील. गुरुजी सांगतात की तुमच्या घरामध्ये एखादे मंगल कार्य किंवा आनंदाचा सोहळा ठरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नातेवाईकांशी तुमचे संबंध सुधारतील. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. मात्र घरातील अंतर्गत बाबींवर चर्चा करताना शांत राहा. तुमची अतिकाळजी करण्याची वृत्ती घरातील तरुणांना बंधन वाटू शकते, ज्यातून वादाची ठिणगी पडू शकते. गुरुजी इशारा देतात की जुन्या घरगुती जखमा उकरून काढल्या तर मोठे कांड घडू शकते. घरातील शांतता हीच तुमची खरी संपत्ती आहे, त्यामुळे शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. कर्क राशीच्या जातकांनो,
सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे काही विशेष क्षण या काळात येतील. तुमची लोकांशी वागण्याची पद्धत आणि तुमचा दयाळू स्वभाव यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. काही जण तुमच्याकडे मदतीसाठी येतील, जे तुमच्यासाठी पुण्यसंचय करण्याची संधी असेल. पण गुरुजी सावध करत आहेत की मदतीच्या ओघात स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. काही स्वार्थी लोक तुमच्या प्रेमळ स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला आर्थिक किंवा कायदेशीर कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. हो म्हणण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचा हेतू ओळखा. जर तुम्ही सावध राहिलात तर तुमची हीच लोकप्रियता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. कर्क राशीच्या जातकांनो, 3 जानेवारी ते जानेवारी 15 हा काळ तुमच्यासाठी साधनेचा आहे. गुरुजींच्या मते तुमचे नशीब तुम्हाला साथ देत आहे, पण तुमचे मन तुम्हाला विचलित करू शकते. या काळात जर तुम्ही घाईघाईने कोणताही निर्णय घेतला नाही तर तुमची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती अत्यंत सुखद राहील. नवीन मित्र मिळतील. जुन्या मित्रमंडळींकडून सहकार्य मिळेल. फक्त एक लक्षात ठेवा, बाहेरील जगातील वादाचे पडसाद आपल्या घरात उमटू देऊ नका. तुमच्या घरातील कुलदैवतेचा दिवा आणि स्वामींचे नामस्मरण तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल आणि मकर संक्रांतीचा सण तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीची खरी गोडी घेऊन येईल. कर्क राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या करिअरमध्ये बदलाचे सकारात्मक वारे वाहू लागतील. गुरुजी सांगत आहेत की तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा एका संकटमोचक सारखी होईल. कठीण प्रसंगात तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे कंपनीचे किंवा व्यवसायाचे मोठे नुकसान टळू शकते, ज्यामुळे वरिष्ठांच्या नजरेत तुमचे स्थान उंचावेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचारात असाल किंवा पदोन्नतीची वाट पाहत असाल तर या काळात तुम्हाला एखादी अत्यंत आनंददायी बातमी मिळू शकते. हा काळ तुमच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारा आहे. तुमची मेहनत फळाला येईल आणि तुम्हाला हवी असलेली नवीन जबाबदारी सन्मानाने तुमच्याकडे सोपवली जाईल. कर्क राशीच्या जातकांनो, यशाच्या या शिखरावर चढत असतानाच तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील छुप्या राजकारणापासून सावध राहावे लागेल. गुरुजी इशारा देतात की तुमची प्रगती पाहून तुमच्याच जवळचे काही सहकारी तुमच्या विरुद्ध गुप्त कटकारस्थान रचू शकतात. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून वरिष्ठांकडे तुमच्याबद्दल तक्रार केली जाण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या काळात कोणाबद्दलही गॉसिपिंग करणे टाळा. स्वतःच्या योजना आणि भविष्यातील पावले जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणाशीही शेअर करू नका. तुमचा संयमच तुमच्या शत्रूंचा सर्वात मोठा पराभव ठरेल. लक्षात ठेवा, तुमची शांतता त्यांना अधिक अस्वस्थ करेल आणि तुमचे कामच त्यांना चोख प्रत्युत्तर देईल. कर्क राशीच्या जातकांनो, प्रवासाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्साहाचा आणि लाभदायक ठरणार आहे. गुरुजींच्या मते व्यवसायाच्या निमित्ताने किंवा एखादी नवीन संधी शोधण्यासाठी तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल आणि हा प्रवास तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येईल. नवीन लोकांशी होणारे संपर्क तुमच्या भविष्यातील प्रगतीचा पाया रचतील. जर तुम्हाला धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा असेल तर या काळात तो योग जुळून येईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. हा प्रवास केवळ शारीरिक नसून तो तुमच्या विचारांना दिशा देणारा ठरेल. घराबाहेर पडताना आत्मविश्वासाने पडलात तर नशिबाची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल. कर्क राशीच्या जातकांनो, साहसी प्रवासात किंवा हायवेवर वाहन चालवताना मात्र तुम्हाला अतिशय सतर्क राहावे लागेल. गुरुजी सावध करत आहेत की वेगाच्या भरात किंवा मोबाईलच्या वापरामुळे एखादी छोटीशी चूक मोठे कांड किंवा अपघाताला निमंत्रण देऊ शकते. विशेषतः रात्रीचा प्रवास करताना डोळ्यांवर ताण येईल असे काम करू नका. तुमची रास जलतत्वाची असल्याने नदी, समुद्र किंवा तलाव अशा ठिकाणी पर्यटनासाठी गेलात तर पाण्याची खोली आजमावल्याशिवाय उतरू नका. निसर्गाचा आनंद घ्या, पण नियमांचे उल्लंघन करू नका. तुमची सुरक्षा ही केवळ तुमची नसून तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचीही आहे, हे विसरू नका. कर्क राशीच्या जातकांनो, एकंदरीत पाहता 3 जानेवारी ते मकर संक्रांती हा काळ तुमच्या कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण करण्याचा आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कष्टाला दैवी अधिष्ठानाची जोड मिळाल्यास तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी हा काळ उत्तम आहे. फक्त घाई न करता प्रत्येक कागदपत्र नीट तपासून मगच पुढे जा. शत्रू तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, पण तुमची बुद्धिमत्ता आणि स्वामींवरील श्रद्धा तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढेल. संक्रांतीचा सण तुमच्या आयुष्यात नोकरी, व्यवसायातील स्थैर्य आणि प्रवासातील गोड आठवणी घेऊन येईल. कर्क राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या प्रेमजीवनात भावनांचा एक नवा बहर येणार आहे. गुरुजी सांगत आहेत की जे लोक अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या जगण्याला एक नवी दिशा मिळेल.
तुमच्या काळजी घेणाऱ्या आणि प्रेमळ स्वभावामुळे तुमचा जोडीदार तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल. जुने हेवेदावे मिटतील आणि तुम्ही एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवाल. जर तुम्हाला तुमचे प्रेमसंबंध विवाहात बदलायचे असतील तर कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. प्रेमाची ही नवी सुरुवात तुमच्या मनाला प्रसन्नता आणि नवी ऊर्जा देणारी ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, नात्यांमधील या मधुरतेचा आनंद घेतानाच तुम्हाला तुमच्या अतिहळव्या स्वभावावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. गुरुजी सावध करत आहेत की कधीकधी तुमचा अतिमालकी हक्क गाजवण्याचा स्वभाव किंवा छोट्या गोष्टींवरून संशय घेणे तुमच्या जोडीदाराला अस्वस्थ करू शकते. अनपेक्षितपणे बोललेला एखादा शब्द किंवा जुन्या कडू आठवणी पुन्हा उकरून काढणे हे मोठ्या कांडाचे म्हणजेच एखाद्या गंभीर वादाचे कारण बनू शकते. गुरुजी म्हणतात की आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि त्यांना थोडे स्वातंत्र्य द्या. जर तुम्ही तुमच्या वाणीत गोडवा आणि वागण्यात संयम ठेवलात तर हे 15 दिवस तुमच्या नात्याचा पाया अधिक मजबूत करतील. कर्क राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरेल. गुरुजींच्या मते जर तुम्ही गेल्या काही काळापासून एखाद्या जुन्या आजाराने किंवा शारीरिक थकव्याने त्रस्त असाल तर या काळात तुमच्या प्रकृतीत चमत्कारिक सुधारणा पाहायला मिळेल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही स्वतःला खूप उत्साही अनुभवाल. योगासने आणि ध्यानाची मेडिटेशन सुरुवात करण्यासाठी ही अतिशय शुभ वेळ आहे. मानसिकदृष्ट्याही तुम्ही बरेच शांत अनुभवाल, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. आरोग्याप्रती तुमची थोडीशी जागरूकता तुम्हाला मकर संक्रांतीपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त आणि ताजेतवाने बनवेल. कर्क राशीच्या जातकांनो, चंद्राच्या स्थितीमुळे तुमची रास जलतत्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय सतर्क राहावे लागेल. गुरुजी इशारा देत आहेत की बाहेरचे उघड्यावरचे अन्न किंवा थंड पदार्थांचे सेवन तुम्हाला सर्दी, खोकला किंवा पोटाच्या तक्रारीत टाकू शकते. मानसिक स्थितीबद्दल सांगायचे तर कधीकधी तुम्हाला विनाकारण उदास किंवा एकटे वाटू शकते. गुरुजींचा सल्ला आहे की या काळात जास्त विचार करणे टाळा आणि स्वतःला सर्जनशील कामात गुंतवून घ्या. रात्री लवकर झोपण्याची सवय लावा, कारण अपुऱ्या झोपेमुळे तुमची चिडचिड वाढू शकते आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, एकंदरीत पाहता 3 जानेवारी ते मकर संक्रांती हा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी कायाकल्प करणारा आहे. गुरुजींच्या मते तुमचे नशीब तुम्हाला पूर्ण साथ देत आहे, फक्त तुम्हाला तुमच्या भावनांच्या चढउतारांना सांभाळायचे आहे. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतील. जर तुम्ही मनात प्रसन्नता आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवलीत तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला शिवू शकणार नाही. मकर संक्रांतीचा हा सण तुमच्या आयुष्यात नात्यांची गोडवा आणि उत्तम आरोग्याचे वरदान घेऊन येईल. कर्क राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर सामाजिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढणार आहे. गुरुजी सांगत आहेत की तुमच्यातील परोपकारी वृत्ती आणि इतरांना मदत करण्याची भावना यामुळे समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. एखाद्या सामाजिक कार्यात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात तुम्हाला सन्मानाचे स्थान मिळेल. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल आणि लोक तुमच्या विचारांचे अनुकरण करतील. जरी तुमचे शत्रू तुमच्या पाठीमागे काही कटकारस्थान रचत असले तरी तुमची पुण्याई आणि तुमचे चांगले वागणे त्यांच्या चालींना निष्प्रभ करेल. या काळात तुमची गेलेली प्रतिष्ठा परत मिळण्याचे योग असून तुम्ही लोकांच्या गळ्यातील ताईत व्हाल. कर्क राशीच्या जातकांनो, हा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी आणि ग्रहांच्या पीडेपासून वाचण्यासाठी गुरुजींनी काही विशेष धार्मिक उपाय सांगितले आहेत. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने आणि या काळात मानसिक अस्वस्थता येण्याची शक्यता असल्याने दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 3 माळा जप करणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. स्वामींचे नामस्मरण तुमच्या मनाला शांतता देईल आणि तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करेल. तसेच दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन महादेवाला पांढरे फूल आणि कच्च्या दुधाचा अभिषेक केल्यास तुमच्या आयुष्यातील मोठ्या कांडाचा धोका पूर्णपणे टळू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, या 15 दिवसांत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. गुरुजींच्या मते तुमच्या हाताने एखाद्या गरजू व्यक्तीला तांदूळ, साखर किंवा पांढऱ्या वस्त्राचे दान केल्यास चंद्राचे दोष दूर होतील. पौर्णिमेपासून संक्रांतीपर्यंत दररोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून ओम सोमाय नमः या मंत्राचा उच्चार करा. हे छोटेसे उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सुखसमृद्धीचे मार्ग मोकळे करतील. तुमचे सात्विक आचरण आणि भक्तीच तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवणार आहे. सांगता, कर्क राशीच्या जातकांनो,
हा काळ घाबरून जाण्याचा नसून अत्यंत सावधपणे आणि ईश्वरी श्रद्धेने वागण्याचा आहे. गुरुजींनी दिलेला हा इशारा तुमच्या कल्याणासाठीच आहे, जेणेकरून तुम्ही येणारे धोके ओळखून स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल. मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या आयुष्यातील मानसिक तणावाचे सावट पूर्णपणे निघून जाईल आणि सुखाचे दिवस येतील. स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवा, कोणाशीही वैर धरू नका आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. लक्षात ठेवा, ज्याच्या मनात भक्ती आणि कृतीमध्ये प्रामाणिकपणा असतो त्याचे रक्षण स्वतः विधाता करतो. लक्षात ठेवा, जो स्वामींच्या छायेत राहतो त्याचे रक्षण साक्षात काळही करू शकत नाही. गुरुजींच्या या मार्गदर्शनाचे पालन करा आणि आनंदी रहा. आता व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त, जय महाबली हनुमान लिहायला विसरू नका. त्याचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. तसेच या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.